करेन मी रामदास, आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. यावेळेस अजितला स्ट्रायकर वरती पाहायला गेलं, अकाउंट ओपन झालंय स्वराज्य 11 संघाचं. एक धाव दाफलका वरती पांडुरंग वारा. पांडुरंग वारा आपलं पारितोषिक घेऊन जायचं. इथे तुमच्यासाठी लाभलं गेलं होतं दशरथ जाधव याने. इथे मात्र चुका केल्या गेल्यात आणि त्या चुकांचा मोबदला मात्र मिळत असताना टीम एक धावेन दाफलक दुहेरी 2 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्टेट ड्राईव्ह मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये झालाय. ट्रबल, चेंडू थांबणार नाहीये या दरम्यान. यावेळेस खराब चेंडू, स्क्वेअरचा मारा आपण तर दाब्याने दाफलक पुढे सरसावत असताना 8 धाबा दाफलकावरती. यावेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र शॉर्ट मिड ऑफ रिझनचा क्षेत्ररक्षकाला चुकून हा चेंडू निघून जाणार. सीमा पार चौकार आलाय. यावेळेस दूरवरून क्षेत्ररक्षक आला होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स होईल फरार. चौकार.
अशा 5 धाबा ते जोडल्या जातील. 5 धाव्याने ते धावफलक पुढे सरसावला जातो. या 21 धावा धावफलकावरती. जर गणेशने विकेट हॅट्रिक घेतली तर सिद्धूकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. हा यावेळेस फटका चांगला आहे. नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुका झाल्यात. इथे मात्र चुकीला माफी नाहीये. सिंधू जाऊन पोचला सीमा पार. यावेळेस अजून एक चौकार. कमालीचे फटकेबाजी. इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे अजितला माघारी परतावं लागेल. इथे मात्र धनाजीला देखील माघारी परतावं लागेल. 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन. आता शेवटच्या चेंडूवरती अजूनही विचार केला तर सिद्धार्थच्या फासण्या फासफूस होत असताना 100 रुपये जातील का काय. आणि यावेळेस स्क्वेअरचा मारा +4 अशा 5 धावा. 5 धाव्याने धावफलक 30 धाबा धावफलकावरती. इथे मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होता. झेल जमिनीला दान झाला. त्या दरम्यान एक सिंगल झाली या कंप्लीट. एक सिंगल धाब्याने धावफलक 31 धावा धावफलकावरती. अरे तो गडी मंग्या बारका गडी आहे. ते गड्याचा हात बीत फोडशील पार. तो गडी आधीच दपितो हात. काय घालू का नको घालू का नको. आता बसलाय बरोबर त्याचे. याला ठेवा तिकडे रद्दीला लावून. मंगाच पासून निसता बॉलावा हात ना घाली काय ना घाली. यावेळेस खराब चेंडू. अमंतर दाबेने धावफलक पुढे सरसावत असताना यावेळेस चेंडूला अतिरिक्त उसळी आणि त्यावरती निर्धाव चेंडू आलाय. कमालीचा बॉल होता हा. कमालीची गोलंदाजी. ओहो अजून एक निर्धाव चेंडू. इथे षटक क्रमांक
दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओहो, यावेळेस आले इथे मात्र योग्यच सत्कार केला जातोय. पहिल्या चेंडूवरती मात्र घणघाती प्रहार फलंदाज रमेशच्या माध्यमातून. हो, डबल योग यावेळेस खराब चेंडू आहे. स्क्वेअरचा मारा. अभंतर दाब. अभंतर दाबेने धावफलक पुढे सरसावत असताना 39 धाबा धावफलकावरती. हा आता खरं बरसाचा महिना. लाव भावा लाव. मात्र गोलंदाजाचा आनंद लुटला जातोय. ओ ओ ओ चेंडूला अतिरिक्त उंची, लांबी कमी, चेंडू खाली शतरक्षक आणि चुका इथे होणार नाहीयेत. इथे मात्र चेंडू खाली अनंत आला होता. चांगला झेल, कम्मलीचा झेल. चेंडूवरती अतिरिक्त उसळी, लांबी कमी, उंची जास्त, चेंडू खाली शतरक्षक आणि इथे रमेशला माघारी परतावं लागेल.
तसेच भरत शेठ बिबी देखील इथे उपस्थित झाले. आवर्जून त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. कृपया त्यांचा देखील सन्मान केला जाईल ते आपण स्वीकारायचं विनंती आहे. ओके, येस, नक्कीच काल सत्कार केला गेला. धन्यवाद. आपण इथे वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. येस, कमालीचं क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळालं गणेशच्या माध्यमातून. थोडं ना तर त्यांचं सगळंच गडी नेलं तर गोळी त्याने. हम्म त्याला माहित आहे यांचे मोहरत काहीतरी करू दे न, तसं ना तर घ्यायचं ना या टीम मत. या वेळेस फटका चांगला आहे. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू ट्राबल. या चेंडूवरती इथे मात्र मिळतील 4 धावा. 4 धावेने दाफलक पुढे सरसाबत असताना 55 धावा दाफलकावरती गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर अमरला आपण पाहतोय. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक पिच वरून धावलाय का? यस यस, शॉट आहे. नक्कीच एकच धाव इथे घेतली जाईल. एक धाव तुम्ही जरूर पिच वरून घ्या. दुसरी धाव मात्र पिच वरून घेतली तर एक धाव शॉट दिली जाईल. यात मात्र काही शंका नाहीये. इथे तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 56 धावा धावफलकावरती. आ आ विकेट. इथे मात्र विकेटचं पतन. माघारी परतावा लागेल फलंदाज शंकरला. असताना 60 इथे मात्र 61 धावांचं टार्गेट आहे.
विश्वरबी 11 संघ फलंदाज पाठवून द्यायचे मैदानाच्या मध्ये लगेचच. की प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरत बिबवे आणि अजय बिबवे यांच्याकडून प्रत्येक षटकार साठी पारितोषिक लागले जाते 100 रुपये. म्हणजे पहिला खाता खोलला गेलाय. 100 रुपये खात्यात जमा झालेत पहिल्या षटकावरती. इथे मात्र पहिल्याच षटका गोलंदाजी ट्रॅक वरती आणि इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती हल्ला बोल केलाय. षटकार आलाय इथे मात्र अनंताच्या बाडमधून चौकार षटकाराच्या सहाय्याने इथे खातं खोलले जाते या टीम विश्व रबी 11 संघानं. यावेळेस नो चेंडू. इथे मात्र नो चेंडू होता. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. यस अनंतसाठी पूर्णपणे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अजय बिबवे आणि भरत बिबवे यांच्याकडून मात्र ते प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. विकेटचं पतन इथे मात्र गरज नव्हती. इथे माघारी परतावा लागेल अनंताला. यस नक्कीच ज्या षटकार लगवलं होतं त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालेत. इथे मात्र सिद्धू कडनं षटकार हॅट्रिक साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज गणेश साठी लागलं गेलंय. विचार केला तर अनंताच्या बॅटमधून पहिला षटकार पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर एक स्क्वेअरचा मारा झाला होता. नो चेंडूचा मारा झाला होता.
यावेळेस इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. इथे मात्र एक सिंगल झाली कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 9 धाबा धावफलकावरती. पिच एक शॉट घेऊ का? इथे मात्र एक शॉर्ट धाव आहे नक्की, ज्यात मात्र काही शंका नाही आहे. चुका आपण पहिली धाव जरूर घ्या पिच वरनं, दुसरी धाव जर का पिच वरनं घेतली हो हो कमालीचा फटका आहे. इथे एक षटकार क्रमांक पहिला, अजून 2 षटकार लगवावे लागतील. या षटकाराच्या सहाय्याने धावफलकाचा विचार केला तर 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आणि षटक क्रमांक पहिले इथे संपले. पहिल्या षटकांती धावफलक 14 धाब्यांवरती जाऊन पोहोचलं. या यस अजितसाठी देखील पारितोषिक लागलं जाते. विकेट हॅट्रिक जर का अजितने घेतला तर त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. अजय बिबवे आणि भरत बिबवे यांच्याकडनं. आता मात्र खरं खैरात होती बरं, पारितोषिकाची कमालीचे पारितोषिक लाभले जातात. इथे मात्र ओहो यावेळेस कमालीचा फटका. तितकंच अप्रतिम प्रयत्न देखील झाले होते क्षेत्ररक्षकाचे, मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू निघून जाणार सीमा पार. यावेळेस फलंदाज योगेशच्या बॅटमध्ये राहिला हा षटकार. समोरच्या साईडला बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावरती जे कोणी बसले असतील तर कृपया विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या पट्ट्यावरनं उठायचंय. सुनील गावंडा यावेळेस एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धाब्याने धावफलक 21 धाबा धावफलकावरती. इथे चेंडू हवेत. इथे मात्र यावेळेस विचार केला तर बराच काळ चेंडू हवेत होता. चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक धावत होते आणि त्या दरम्यान इथे 2 धाबा कंप्लीट झालेत. हे 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावला जातो या 23 धाबा धावफलकावरती. इथे विकेटचा पत्ता नाही. इथे मात्र गणेशला माघारी परतावा लागेल. हजरा क्रमांक 2 दिला जातोय टीम विश्व रवी 11 संघाला. गणेश बॅक टू पवेलियन.
इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू 1 बाउन्स होईल फरार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत जात असताना हा चौकार. धाफलकाचा विचार केला तर 27 धावा धाफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकाचा पाहावं लागेल. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच सामन्याचं चित्र काहीच वेगळं असेल. यावेळेस इथे चुका झाल्या होत्या मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलं. त्या दरम्यान षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. 27 धावा धाफलकावरती जोडले गेल्यात. वरती गणघाती प्रहार. चेंडू आउट पार. षटकार कमालीचा फटका. यावेळेस संपर्क प्रॉपर नाहीये. त्या दरम्यान इथे मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये गोलंदाज स्वतः चेंडूला अडवणार. स्कोर कार्ड मात्र स्थिर 33 या धावसंख्येवरती. आहा यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र भिरकावून दिलाय. अक्षरशः चेंडू कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर हा फटका खेचून आणलाय आणि इथे मात्र या षटकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 39 धावा धावफलकावरती. इथे एक सिंगल झाले कमळे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धाब्याने धावफलक 41 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही 8 चेंडूवरती 20 धावा बनवायच्यात. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. इथे मात्र चेंडू आउट पार. 1 बाउन्स होईल फरार. चौकार. यस यावेळेस शेवटचा चेंडू या षटकाचा आणि 16 धाब्यांची गरज आहे. ओ हो 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 हो. या वेळेस अजून एक दर्जेदार फटका. चेंडू आउट पार. षटकार. यावेळेस येणारे 6 चेंडू वरती 10 धावा बनवायच्यात. 6 वरती 10.
पाहिजे. तर अनंता बांगारी आपल्यासाठी जे 100 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं ते ऑनलाईन केलं गेलंय तुम्हाला. यावेळेस एक सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. इथे प्रयत्न चांगले आहेत. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट अजितच्या माध्यमातून विचार केला तर अजितला देखील ही गोष्ट माहिती आहे की जो फलंदाज योगेश आहे त्यामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खिचून आणण्याची. हा हा फलंदाज 2 बॉलमध्ये सामना संपवेल यात मात्र काही शंका नाही आहे. तसेच इथे अजितने फक्त आणि फक्त त्याला स्ट्राईक देण्याचं काम केलंय. इथे फटका फसलाय. इथे मात्र फटका फसला होता आणि इथे मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला नाही. यावेळेस आता मात्र 4 चेंडूवरती 9 बनवायचे. ओ हो यावेळेस अजून एक दर्जेदार फटका. S3 बघू दे 3 S3 तर 3 झालेत. विजयासाठी 58 धाबा झालेत म्हणजे 3 धाबांची गरज अजूनही विजयासाठी. लक्ष्मण ठोंबरे यांच्याकडनं जर अजून एक षटकार लगवला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता मात्र 2 चेंडूवरती 3 बनवायचे आहेत. विचार केला तर रोमांचक सामना आपल्या भेटीला. इथे मात्र आता समीकरण बदललं जातंय. सर्वांच्या पासण्या पासपूस. यावेळेस 1 चेंडूवरती बनवायच्या 3. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. शेवटचा चेंडू जोपर्यंत मैदानात पडत नाही यावेळेस कमाल आणि कमाल. इथे मात्र खतरनाक गोलंदाजी. आणि मेन ऑफ द मॅच जातोय.